कधीतरी एखाद्या उंच झाडावरती सरसर सरसर चढावं, मातीचा बोकणा घ्यावा, तोंडामध्ये सारावा. मायाप्पांना दया आली. सुंदरा, कुठं सत्यवाना, लेकराची लक्षणं काही बरी नाहीत. माती खात, झाडावर चढत, काट्यावर झोपतय, काट्याची फांजर टाकतय आणि हीच माझी गादी आहे म्हणून त्याच्यावर झोपते. आपला बहिरू मी तसा नाही, भीमा पण तसा नाही ग. पण बाळाप्पाची लक्षणं नीट नाहीत. बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात अकोळ नावाचं गाव. काय केलं पाहिजे, काय करायचं ना करायचं तो भाग निराळा, पण पोरगा कामात न जाईल. साधूची लक्षणं जर समाजाला कळली असती ना, तर साधूला चमत्कार दाखवायला वेळच मिळाला नसता. सद्गुरू संत बाळूमामा जर वयाच्या 5व्या वर्षीच आई वडिलांना कळले असते, मामांना चमत्कार करावे लागले असते का, त्यांच्याकडून जगाचं चांगलं झालं असतं का? माफी मागून बोलतो मी, संत ओळख दाखवत नाही. असं करा, चंदूलाल शेठजीच्या इथं कामाला ठेवा पोरगा, तिथं राहिलं म्हणजे सुधरल. बाळूमामा मनातल्या मनात हसले. बाप्पा, काय आई, जाशील का? जातो की. गुरं राखायला जायचं तुला. मामा मनात म्हणजे आई, अगं त्याच्याकरता तर जन्म दिलाय देवा. हेच मागं राहिलं होतं. सगळ्याचा सांभाळ झाला, या मुख्या जनावरांचा कोण सांभाळ करेल? अगं त्याच्यासाठी तर जन्म आहे माझा. आनंदाने निघाले आणि दररोज जसा कृष्ण गाई सांभाळायचा, तसे सद्गुरू संत मामा बाळूमामा जनावर सांभाळायचे. गाई सांभाळाव्या, जनावर सांभाळावी. चंदूलाल शेठजीच्या घरी ना अशी 2 बैल होती. 2 बैल जोड बैल पाहिजे का तुम्ही? बैल आता फक्त बेंद्रालाच दिसतात मातीची. आता नाही राहिली बैल, नाही काजवत, नाही काय सुद्धा. म्हातारी म्हणती, पप्या सरकार तोंड वाकडं करतो, आय तुझ्या हाताला चव नाही, पण तिच्या हाताला लई चव आहे. माय म्हणली, बावळ्या तिच्या हाताची चव नव्हती, पायाची चव आहे. पायाचा अंक लागल्याशिवाय भाकरीच गोड होत नाही. परत तिथं अंक बघायचं कुठे असते. बैल नाही राहिली, येटान नाही राहिलं. तुला माहितीये का येटान कुठं द्यायचं असतं? काही नाही, येटान नाही, दांड्या नाही, शिवळ नाही, जू नाही. कुणी कुणी बैल हाकलीत हात वर करावं. बाकीचे काही जीसीबी चालवत होते राहणार. आणि ते बैला पाठीमागची गाणी असायची, गोड असायची. बैल सूर्याचा वारस, बैल चंद्राचा वारस, बैल कष्टाचे प्रतीक, काळी रे स्वस्तिक, बैल घामाची प्रतिमा. ट्रॅक्टर आले, प्रबोधन म्हणून सांगेन मी तुम्हाला, उद्या ट्रॅक्टर, 1000 ट्रॅक्टर शेतात चालवा. लोक म्हणतात ट्रॅक्टर आल्यामुळे आमची कामं पटापटा होतात. होतील रे तुमची कामं पटापट, पण काय फरक आहे बैलामध्ये ट्रॅक्टर मध्ये? 2 दिवसाचं काम 1 तासात तुमचा ट्रॅक्टर करत असेल, पण बैलांच्या पायाच्या खुरानं लागलेला आशीर्वाद खऱ्या शेतकऱ्याला कुंभ्याला वर्षभर पुरत होता. काय गाणी होती, काय सुंदर होती. आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी. दादा कोंडकेचं गाणं आहे, लोक नाव ठेवतात दादा कोंडकेला. माझ्या बैलाची शेपटी दुःख दारिद्र्य जोडती, माझ्या बैलाचं जशी महादेवाची पिंड. आहे का कुठं अपशब्द? आणि लोक म्हणतात दादा कोंडकेची गाणी. ही पण ऐकत जा ना कधी. जुने लोक म्हणायचे बैलाला बैला